ज्ञान मंडळाचा मला वाटतं 316वं तुमचं मासिक चर्चासत्र आहे आणि या चर्चासत्राला तुम्ही मला प्रमुख मार्गदर्शन म्हणून आमंत्रित केलं. मी त्याबद्दल तुमचा सर्वांचा खरं खूप खूप ऋणी आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते विजयाकांत बोराडे साहेब यांचं मृद आणि संधान आहे. गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय मोठं आणि अतिशय भरीव असं काम आहे. मला चांगलं आठवतंय आमचा एक कार्यक्रम होता आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक होते आणि नुकतंच म्हणजे कोविड येण्याचा एक महिना मला वाटतं तोच महिना म्हणजे मार्चमध्ये आपल्याला मला वाटतं 1-2 मार्च काहीतरी असावा आणि त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं की आपल्या कार्यक्रमात आज विजय अण्णा सुद्धा आहे आणि खरं तर पद्मश्री मिळावं इतकं मोठं काम विजय अण्णांचं आहे. म्हणजे आज अतिशय आनंद होतो की अतिशय ऋषितुल्य व्यक्तींबरोबर मला इथं बसायची संधी खरं मिळाली आणि विजय अण्णांचं काम माझे मार्गदर्शक डॉक्टर सुदीप तांबे साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये फार कमी लोकांचं अतिशय ग्राउंडला काम आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने विजय अण्णांचा खरं उल्लेख करता येईल. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं आता मार्गदर्शन केलं. डॉक्टर S.B. पवार सर मला आज पहिल्यांदाच ऐकायला मिळालं अतिशय ग्राउंडवर जे पाण्यापासनं मातीपासनं आणि पौष्टिक म्हणजे संतुलित अन्नद्रव्य किती असावं मातीचं आणि त्याचप्रमाणे आरोग्याचं अतिशय चांगला अभ्यास त्यांचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कापसे सारे, त्याचप्रमाणे आपल्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर S.V. सोनवणे, त्याचप्रमाणे प्राध्यापक मिटकरी व इथे जमलेले सर्व महिला भगिनी शेतकरी तज्ज्ञ. खरं तर आज जो आपला विषय आहे तो सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण याचा आहे. साधारणतः आज जागतिक मृदा दिन आहे आणि जागतिक मृदा दिनानिमित्त हा जो विषय आहे म्हणजे आज जे पवार सर तुमच्या समोर बोलले खरं तर या गोष्टींचं आपण तंतोतंत पालन केलं तरी सुद्धा सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करणं आपल्याला अतिशय सोपं आहे. त्याच्यामध्ये वेगळं किंवा नाविन्याने काही गोष्टी करायची अजिबात गरज नाही. परंतु एकंदरीत आज जागतिक मृदा दिन असल्यानिमित्ताने थोडं मी पुन्हा एकदा जे सेंद्रीकरणावर सर बोलले त्याच्यापासून विषय सुरुवात करू. कारण आज जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये म्हणजे आज आपण शेतीमध्ये पाहिलं तर मातीची उपजाऊ क्षमता जी आहे ती दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे. 1965 ते 1972 साधारणतः हा जो काळ होता याच्यामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे हरित क्रांती आली आणि हरित क्रांती त्या काळाची अतिशय महत्वाची गरज होती आणि हरित क्रांती आल्यानंतरचा काळ आज जर आपण त्याचं सिंहावलोकन केलं, आपण जर मागे वळून जर आपण पाहिलं तर कुठेतरी काहीतरी गोष्टी चुकतायत असं आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते. आणि या सगळ्यामध्ये आपण जर विचार केला तर आज आपल्याकडं कॅन्सर ट्रेन बद्दल बोललं जाते. पंजाब जी बठिंडा मधून बिकानेर पर्यंत चालते, पंजाब आणि हरियाणा. असं काय झालं की ज्या राज्यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली त्या राज्यांमध्ये आज इतकी वाईट परिस्थिती आली. आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि फक्त मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर जी मृदा आहे त्या मृदेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज आपण जी शेती करतो ती शाश्वत आहे का याच्यावर विचार करण्याची अतिशय मोठ्या प्रमाणात गरज आहे. साधारणतः आपण जर सिंहावलोकन केलं एकंदरीत शेतीचा शोध जो आहे हा 10,000 वर्षापूर्वी लागला. निकोलाय वालिलाव जो रशियन वनस्पती शास्त्रज्ञ आहे त्याच्या मतानुसार जो शेती आहे त्या शेतीचा शोध 10,000 वर्षापूर्वी लागला गेला असावा असं तो म्हणतो. शेतीचा शोध लागायचे कारण काय होतं तर पूर्वीचा जो मनुष्य होता तो भटकंती करायचा मोठ्या प्रमाणात. अन्न त्याला जे अन्न पाहिजे एक तर शिकारीतून मिळायचं किंवा जंगलांमध्ये जे कंदमुळं आहेत फळं आहेत याच्यातून त्याला त्याचं अन्न मिळायचं. तर ही भटकंती कुठेतरी थांबावी, कुठेतरी स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी शेतीचा शोध लागला आणि शेतीचा शोध जर कोणी लावला असेल तर तो त्या काळच्या माता भगिनींनी लावला.
आज जर आपण पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग शेतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, त्या शेती समृद्ध आहे, त्या शेती पुढं आहे. तर ती कुठल्याही प्रकारातली शेती असेल, सेंद्रिय असू द्या, पारंपरिक असू द्या किंवा कन्व्हेन्शनल जे रासायनिक म्हणतो त्याप्रमाणे. मग या महिलांनी जो शेतीचा शोध लावला 10,000 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये 3 प्रामुख्याने गोष्टींचा उल्लेख निकोलाय करतो. त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट होती की त्यांनी मातीच्या सुपीकतेवर अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे त्या काळी त्यांना बियाणं लावण्यासाठी माती नांगरली पाहिजे, माती भुसभुशीत केली पाहिजे, हा शोध करत त्या महिलांनी लावला 10,000 वर्षापूर्वी. दुसरी गोष्ट त्यांनी अतिशय चांगली केली ती म्हणजे आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार बियाण्यांचा शोध त्यांनी लावला. हॅमर आणि आइन्स्टाईन नावाचं जे गवत होतं त्या गवतातून गव्हाचा शोध लागला गेला आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे खऱ्या अर्थाने आल्या. आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे जी पवार साहेबांनी प्रामुख्याने सांगितली की पीक विविधता, ज्याला आपण म्हणतो की पीक म्हणजे एका ठिकाणी आपण किमान 2 किंवा किमान 4 किंवा 3 पिकं एकत्र घेतले पाहिजे, जे सहचारी असले पाहिजे. या पीक विविधता या 3 गोष्टींवर 10,000 वर्षापूर्वी महिलांनी काम केलं आणि त्याच्यानंतर 3,500 वर्षांनी म्हणजे आफ्रिकेतून म्हणजे हा जो शेतीचा शोध आहे हा मध्य पूर्वेमध्ये लागला. म्हणजे आजचं जे इस्रायल आहे, लेबनान आहे, पॅलेस्टाईन आहे, अफगाणिस्तान आहे, जॉर्डन आहे, या ठिकाणी खरं शेतीचा शोध लागला. आणि त्याच्यानंतर 3,500 वर्षांनी ही शेती आफ्रिकन देशातून आपल्या भारतीय उपखंडामध्ये आली. आणि आपल्याकडे सुद्धा शेतीमध्ये सगळ्यात सुरुवातीला जर कोणी काम केलं असेल तर माता भगिनींनी केलं. आणि शेतीमध्ये आपण पूर्वी म्हणायचो की शेतीमध्ये धूर निघतो, आपल्याकडे सोन्याचा धूर निघायचा, पण त्याचा जर आपण तंतोतंत अर्थ काढला तर अतिशय समृद्धता त्या ठिकाणी होती. पवार साहेबांनी जे सांगितलं की पूर्वी जी पीक पद्धती होती त्याच्यामध्ये आंतरपिकं घेतले जायचे आणि एक प्रकारे जी पौष्टिक समृद्धता आहे म्हणजे फक्त मातीच्याच नाही तर मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे संतुलित अन्नद्रव्य आहे ते संतुलित अन्नद्रव्य आपल्या सर्वांना मिळायचं. पण या सगळ्या गोष्टींना जर नगरपुरी लावली असेल तर ब्रिटिशांनी लावल्याचं बोललं जातं. आपल्याकडे इतिहासकार चौधरी म्हणून आहे, त्यांनी असं सांगितलंय की ब्रिटिश कालापूर्वी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाले, पण भारतामध्ये जी ग्राम पातळीवर एकंदरीत जे व्यवस्थापन होतं ते इतकं चांगलं होतं की बळी गेल्याचं फारसं आठवत नाही किंवा फारशी जीवितहानी झाल्याची किंवा आपली प्राणीहानी झाल्याची गोष्ट आपल्याला ऐकवत नाही. परंतु ज्यावेळेस ब्रिटिशांचा काळ आला आणि ब्रिटिश काळानंतर ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात एक दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं इतिहासकार चौधरी सांगतात. त्यांनी पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश त्या काळचं जर चित्रण तुम्ही जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये भयंकर परिस्थिती होती की 3-4 किलोमीटरला साधारणतः लोक मरून पडलेली असायची, मनुष्य म्हणजे प्राणी मरून पडलेली असायची आणि गिधाडांव्यतिरिक्त आजूबाजूला काही नसायचं. पण हे सगळं कशामुळे झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होतो म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतंत्रतामध्ये होतो, ज्यावेळेस ब्रिटिश काळ नव्हता, त्यावेळेस आपल्याकडची जी पद्धती आहे शेती पद्धती याच्यामध्ये मिश्र पीक पद्धतीचा किंवा पीक विविधतेचा मोठ्या प्रमाणात समावेश केलेला असायचा आणि संतुलित अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळायचं. त्यामुळे आपलं जे पोषण आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात व्हायचं. परंतु याला घरघर ब्रिटिश काळात लागली. ब्रिटिशांनी 2 गोष्टी सगळ्यात म्हणजे मोठ्या प्रमाणात वाईट या शेती क्षेत्रामध्ये केला, ज्याची झळ आपण आजही भोगतोय. त्याच्यामध्ये पहिलं महत्वाची गोष्ट जे त्यांनी सांगितली की सगळ्यात महत्वाचं जे व्यापारी पिकांच्या नावाखाली मोनोक्रॉपिंग सुरू केलं हे सगळ्यात आधी ब्रिटिशांनी सुरू केलं. म्हणजे एक पद्धत त्यावेळेसचा ज्यूट असेल, ताग असेल किंवा नीळ असेल किंवा भुईमुग असेल की ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात त्यांना शेतसारा मिळायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे तर त्यांनी शेतसारा जो आहे अगदी 50% नेऊन ठेवला. तर या 2 गोष्टींनी खऱ्या अर्थाने भारतीय जी शेती आहे ती मोठ्या प्रमाणात होरपळली गेली. आणि आज आपण पाहतोय की आजही आपण जर पाहिलं तर या गोष्टींचा आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय. आजही आपण मोनोक्रॉपिंगच्या मध्ये इतकं मोठ्या प्रमाणात अडकलेलो आहोत की आपल्याकडे ह्या मोनोक्रॉपिंगमुळे आपला जो ऑर्गेनिक कार्बन आहे हा ऑर्गेनिक कार्बन दिवसेंदिवस आपल्याला कमी होतानाचं चित्र दिसतं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की आज आपल्याकडे जी आर्थिक समृद्धता
जी शेतीमधून यायला हवी. कारण आज जर आपण पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ही शेती आहे, परंतु आज आपण शेती सोडून आपण सगळे बाजूला पळतोय. उत्पादनाची साधनं शोधायला आपण वेगळा कशाच तरी आसरा घ्यावा लागतो आणि ही दुर्दैवाची बाब आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर सेंद्रिय कर्म जे आहे त्या सेंद्रिय कर्मावर अतिशय मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद जी आहे, इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, यांच्या एका निकषानुसार साधारणतः आपल्याला जर संतुलित अन्नद्रव्य पिकाला मिळवून द्यायचं असेल तर जमिनीचा सामूह हा 6 ते 7 असला पाहिजे. जर जमिनीचा सामूह 7.1 जरी असला तर साधारणतः एक 10% अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीचा सामूह जर 7.5 असेल तर जवळपास 10 ते 15% अन्नद्रव्य म्हणजे जवळपास 25% पर्यंत अन्नद्रव्य जे आहे ते पिकांना उपलब्ध होत नाही. जर जमिनीचा सामूह 8 पर्यंत गेला असेल तर साधारणतः 35 ते 40% अन्नद्रव्य हे पिकाला उपलब्ध होत नाही. आणि जमिनीचा सामूह जर 8च्या पुढे गेला तर जवळपास 65 ते 70% जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला उपलब्ध होत नाही. मग भले तुम्ही सेंद्रिय निविष्ठा टाका किंवा रासायनिक निविष्ठा टाका, याच्यामध्ये कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जी आहे आणि जमिनीला अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात कमी होत जाते. आता याच्यामध्ये एक साधं उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की घडतंय काय जमिनीमध्ये. साधारणतः माझ्या जमिनीचा सामूह जर 7.9 असेल, पीएच ज्याला आपण म्हणतो, तो जर 7.9 असेल आणि मी माझ्या जमिनीमध्ये युरिया जर टाकला तर युरिया जो आहे हा व्होलाटाईल गॅस आहे. साधारणतः आपल्याला 100% जर युरिया द्यायचा असेल म्हणजे 100% युरिया आपल्या पिकांना लागू करायचा असेल तर आपल्या जमिनीचा सामूह हा 6 ते 7 पाहिजे. परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर जमिनीचा सामूह हा 7.8, 7.9, 8.3, 8.4 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. जर माझ्या जमिनीचा सामूह हा 7.9 असेल आणि मी जर युरिया त्याच्यामध्ये टाकला तर युरिया जो आहे हा अमोनियम स्वरूपामध्ये पिकांना उपलब्ध होतो. आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 69.4% जमिनींमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. जर जमिनीचा सामूह हा 7.9 असेल आणि त्या ठिकाणी जर मी युरिया टाकला तर होतं काय, जमिनीमधला जो कॅल्शियम कार्बोनेट आहे तो साधारणतः हा जो अमोनिया आहे त्या अमोनिया बरोबर घर करतो आणि अमोनियम कार्बोनेट नावाचा क्षार तयार होतो. आणि मग होतं काय की जे अन्नद्रव्य पिकाला मिळायला पाहिजे त्या अन्नद्रव्याचं जे रूपांतर आहे ते संयुगात होतं. आणि असं प्रत्येक, हे फक्त मी युरियाचं उदाहरण सांगितलं, असं प्रत्येक रासायनिक खताबरोबर घडतं. म्हणून आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला जर जमिनीचं आरोग्य सुधारायचं असेल तर आपल्याला जमिनीचा सामूह जो आहे हा किमान 6.7 जर नाही करता आला तरी किमान 7.5 पर्यंत उदासीन करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. जमिनीमध्ये पिकाला जर अन्नद्रव्य मिळवून द्यायचं असेल तर जमिनीची जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढावं लागेल. आणि जमिनीची अन्नद्रव्य क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जर जमिनीची आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्माचं जे आहे हा सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीत वाढवणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण पाहिलं आज आपल्याकडे 0.2 ते 0.6 इतक्या कमी प्रमाणात सेंद्रिय कर्म आहे. जर आपण आपल्याकडे सेंद्रिय कर्माचं कमी असण्याचं सगळ्यात मोठं कारण काय, तर आपल्याकडे एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि आपल्याकडे फक्त 4 महिने पाऊस पडतो, बाकीचे 8 महिने जे आहेत त्या आपल्या जमिनी सताड सूर्यप्रकाशाला उघड्या असतात आणि मोठ्या प्रमाणातला सूर्यप्रकाश आणि जर पृथ्वीवरचा ऑक्सिजन याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बनचं ऑक्सिडेशन होतं, ज्वलन होतं आणि हा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो आपल्याकडे दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आणि मग आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आपल्याकडे कमी झाल्यामुळे जमिनीचा जो सामूह आहे तो सामूह आपल्याकडे वाढत चाललेला आहे. मग या सगळ्याला जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जो आहे म्हणजे आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार 1% पर्यंत जर आपला सेंद्रिय कर्म आपण करू शकलो तर मला वाटतं जे बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन आहे म्हणजे नैसर्गिकता हा जे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होतं जमिनीतून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. म्हणून आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्मावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक वेळ आपल्याला जर पिकाला भाव मिळाला नाही तर आपण बऱ्याच वेळा पीक जाळून टाकतो, फेकून देतो. जर पिकाला भाव मिळाला नाही तर ते पीक न जाळता तुम्ही रोटाव्हेटरने ते जमिनीमध्ये गाडा, त्याच्यापासून जे जमिनीला पोषण मिळणार आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे.
दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जमिनीमध्ये काहीही जाळतो, म्हणजे आपल्याला ती इतकी घाण सवय आहे की आपल्याकडे उसाचं पाचट जाळ, त्यानंतर काय काही आपला गव्हाचा तूस जाळणार, किंवा आपल्याकडे भात जो आहे, भात जाळण्याची पद्धत आहे. आता कुठली गोष्ट जर आपल्या जमिनीत आपण जाळली तर त्याच्यातून आपल्याला मिळतं काय, तर फार कमी प्रमाणात सिलिकॉन आणि फार कमी प्रमाणात पोटॅश मिळतो. परंतु ह्याच वनस्पती जर आपण आपल्या जमिनीमध्ये काढल्या तर 16 प्रकारचे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात जमिनीला उपलब्ध होतात. दुसरी महत्वाची गोष्ट की जमिनीचं आरोग्य सुधारवण्याचं काम कोण करतं, तर जीवाणू करतं. आणि या जीवाणूंना मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य जे आहे की अन्नद्रव्य ह्या सेंद्रिय पदार्थातून उपलब्ध होतात. म्हणून जमिनीमध्ये आपण जास्तीत जास्त गोष्टी गाठणं, म्हणजे एखादी आपले जर जनावर मेलं असेल तर तुम्ही त्या जनावराला आपल्या शेताच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन पुरा. साधारणतः 300 वर्ष अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता मानवी किंवा जनावरांच्या शरीरामध्ये आहे. आणि मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, हा ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात आपल्याला जर मिळायचा असेल तर आपल्याला जे जिवंत गोष्टी आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो पालापाचोळा असेल किंवा आपला जो जैवभार आहे हा जास्तीत जास्त जमिनीत गेला पाहिजे. आणि जास्तीत जास्त जैवभार जर जमिनीत गेला तर त्याच्यापासून सेंद्रिय कर्माची निर्मिती जी आहे ही निर्मिती चांगली होणार आहे. आणि जर सेंद्रिय कर्म चांगला वाढला, म्हणजे 1% जर तुम्ही सेंद्रिय कर्म तुमच्या जमिनीमध्ये करू शकला तर तुम्हाला अन्नद्रव्य देण्याची गरज पडत नाही. कारण जमिनीचा सामू जो आहे हा किमान 6 ते 7 होतो किंवा 7.5च्या आत येतो. आणि सामू एकदा उदासीन झाला तर अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जी आहे ती जमिनीची अतिशय चांगली होते. आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं जे संकलन आहे हे मुळांद्वारे मोठ्या प्रमाणात केलं जातं. म्हणून आपण आजचा जो जागतिक मृदा दिन आहे त्या निमित्ताने आपण एक गोष्ट ठरवायची की आपण आपल्या जमिनीमध्ये कुठलीही गोष्ट जाळायची नाही. आपण जमिनीत कुठली गोष्ट जाळली म्हणजे आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बन कमी असण्याचं हे दुसरं आर्टिफिशियल सगळ्यात मोठं कारण आहे. एक तर पहिल्यांदाच आपल्याकडे 8 महिने सताड सूर्यप्रकाशाचा उष्णता असते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जो ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं ज्वलन होतं. आणि जर आपण त्याच्या पलीकडे काही जाळलं त्याच्यामध्ये तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बनचा ऱ्हास होतो. जर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन 1% न्यायचं असेल तर साधारणतः 3 वर्ष आपण जर वेगवेगळ्या प्रकारे जमिनीवर आच्छादन केलं, आपण मिश्र पीक एकत्र घेतले, आपण कंपोस्ट खत टाकले, स्लरी केल्या, आपण हिरवळीची पिकं घेतले, मृदा आणि जलसंधारण आपण व्यवस्थित केलं, असं जर आपण कंटिन्युअस 3 वर्ष केलं तर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 1% येतो. परंतु माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.3 आहे आणि मी माझ्या जमिनीमध्ये काही जाळलं तर जो ऑर्गॅनिक कार्बन 0.1 ने वाढायला, म्हणजे 0.11 ने वाढायला वर्ष लागतात, तो ऑर्गॅनिक कार्बन आपण विदिन सेकंदामध्ये जाळतो. म्हणून जमिनीमध्ये कुठलीही गोष्ट जाळू नका. आज जागतिक मृदा दिन आहे, त्यामुळे आज ह्या दिवशी आपण जर संकल्प केला की मी जमिनीमध्ये काही जाळणार नाही तरी मला वाटतं ह्या दिवसाचं फलित फार मोठ्या प्रमाणात होईल. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की संतुलित अन्नद्रव्य, म्हणजे पिकाला जर संतुलित अन्नद्रव्य द्यायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे हा ऑर्गॅनिक कार्बन 1% नेणं अतिशय गरजेचं आहे. कारण जोपर्यंत जमिनीचा सामू हा उदासीन होत नाही तोपर्यंत अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. आणि तुम्ही पाहिलं की पिकावर जे रोग येतात, हे रोग कशामुळे येतात, जर संतुलित अन्नद्रव्याची मात्रा कमी पडली तर पिकावर मोठ्या प्रमाणात रोग येतात. जर पिकांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं तर केवडा नावाचा रोग मोठ्या प्रमाणात येतो. जर पिकामध्ये पोटॅशियम कमी झालं तर भुरी नावाचा रोग मोठ्या प्रमाणात येतो. जर पिकामध्ये सल्फर कमी पडलं तर रेड माइट जो आहे, लाल कोळी मोठ्या प्रमाणात येतो. जर पिकामध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं तर पिकाच्या पानांच्या कडा लाल होतात, डायगोनिस्टिक इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. म्हणून संतुलित अन्नद्रव्य जर आपल्याला पिकांना मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीचा वाढवला पाहिजे. आणि ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त जमिनी आपण आच्छादित करून ठेवल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट आपण जमिनीत टाकले पाहिजे. जे जैवभार आहे, जास्तीत जास्त जैवभार आपल्या जमिनीमध्ये कसा जाईल याचा विचार आपण मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर 2004 साली इंडियन काउन्सिल ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितलं की सल्फर आता नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश नंतर सल्फर हे आता मुख्य अन्नद्रव्य आहे, हे दुय्यम अन्नद्रव्य राहिलेलं नाहीये. परंतु म्हणजे आपण जमिनीचा अनालिसिस जर केलं, जमिनीचं जर आपण पृथक्करण केलं, विश्लेषण केलं तर आज मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य जमिनीमध्ये संयुग अवस्थेत पडून आहे, हे पिकाला उपलब्ध होत नाही.
हे पिकाला जर आपल्याला उपलब्ध करून, म्हणजे एकीकडे परिस्थिती अशी आहे की जमिनीमध्ये अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात आहे, क्षार अवस्थेमध्ये पडून आहे, आणि आता पिकाला सुद्धा अन्नद्रव्याची गरज दिवसेंदिवस वाढते. ज्यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी जर मी 2 युरियाच्या गोण्या टाकून जर 5 क्विंटल उत्पादन घेतलं असेल, तर मला या वर्षी अजून एक युरियाची गोण वाढावं लागते, त्यावेळेस मला ते 5 क्विंटल उत्पादन येते. म्हणून हे जे असंतुलन आहे, हे असंतुलन जर आपल्याला पार करायचं असेल तर आपल्याला एक तर अंतर म्हणजे सेंद्रिय ज्या निविष्ट आहेत या निविष्टांचा वापर आपण जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. आपण जास्तीत जास्त जो काडी कचरा आहे किंवा पानं आहेत याचं जास्तीत जास्त कंपोस्टिंग मध्ये रूपांतर केलं पाहिजे. जास्तीत जास्त गोष्टी आपण जर जमिनीत गाडल्या तर मला वाटतं त्याचा अतिशय मोठा फायदा आपल्याला या निमित्ताने होतो. आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीचे जे प्रमाणीकरण आहे, त्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचे 2 प्रकार आहेत. आणि मी जे तुम्हाला सांगितलं म्हणजे सेंद्रिय शेती, बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की अरे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करायचं असेल तर 3 वर्ष थांबावं लागतं, 4 वर्ष थांबावं लागतं. तर याच्या मागची सायंटिफिक भूमिका काय, तर ही सेंद्रिय कर्माची सायंटिफिक भूमिका आहे. जर तुम्हाला सेंद्रिय शेती करायची असेल, त्याचं प्रमाणीकरण करायचं असेल, तर किमान तुम्हाला म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला 100% प्रमाणपत्र का मिळतं, कारण 3 वर्ष जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण चेन ऑफ कस्टडी म्हणतो, म्हणजे तुमच्या नांगरणीपासून ते तुमचा माल येईपर्यंत तुम्ही जी सेंद्रिय एकाग्रता जमिनीत टिकवता, ती जर एकाग्रता तुम्ही प्रॉपर 3 वर्ष टिकवली तर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 1% पर्यंत जातो. आणि ज्यावेळेस 1% ऑर्गॅनिक कार्बन होतो त्यावेळेस पिकांना मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य नैसर्गिक पद्धतीने मिळतात. त्याला आपण बायोलॉजिकल ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला बायोलॉजिकल ट्रान्सपोर्टेशन जर समजून सांगायचं असेल तर 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आता पीक आणि महिला याच्यामध्ये साम्य आहे, कारण पीक एका फुलाला जन्म देतं, फुलापासून फळ निर्माण होतं, तसं महिला सुद्धा एका बाळाला जन्म देते. आता आपण पाहतो की ग्रामीण भाग म्हणजे आदिवासी पाडा असेल आणि आपला भाग असेल तर आपल्याकडे आता काय, जर महिला ही प्रेग्नंट राहिली तर डॉक्टर काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य त्या महिलेला देतात. मग त्याच्यामध्ये आयन्स असतात, व्हिटॅमिन्स असतात. आता पूर्वी ग्रामीण भागामध्ये आपण असं म्हणायचो की डोहाळे लागले म्हणजे काय, तर आपल्या उदरामध्ये जर गर्भ वाढत असेल तर त्या बाळाला अन्नद्रव्याच्या वेगवेगळ्या गोष्टी लागत असतात. आणि जे सूक्ष्म म्हणजे त्याला आपण म्हणतो की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुप्त भूक, ही सुप्त भूक जर आपल्याला भागवायची असेल तर आपल्याला सपोज कॅल्शियमची कमतरता जर म्हणजे जे एन्झाईम्स त्या गर्भासाठी लागतात किंवा जे एन्झाईम्स त्याच्यामध्ये स्रावतात, तर त्यांना जर तिथं असं वाटलं की नाही आता आपल्याला कॅल्शियमची गरज आहे, तर मग आपल्याकडे महिलेला माती खावीशी वाटते किंवा ग्रामीण भागामध्ये भीतीचे पोपडे काढून सुद्धा त्यावेळी खाल्ले जात होते. पेन्सिल महिला खायच्या किंवा त्यांना आंबट तुरट खावंसं वाटायचं. महिलांना बोलता येतं म्हणून ते आपल्याला सांगतात, परंतु झाडांना बोलता येतं. आणि झाडांची सुद्धा गर्भावस्थेमधली सुप्त सूक्ष्म भूक जी आहे ही सुद्धा आपल्याला भागवण्यासाठी आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थित अनालिसिस करावं लागतं. आणि याचप्रमाणे जर आपल्या शहरी भागामधली महिला असेल तर ती आपल्याला सांगते की आम्हाला हे पाहिजे आणि डॉक्टर सगळे प्रिस्क्रिप्शन देतात. परंतु आदिवासी पाड्यातली एखादी महिला असेल, भात असेल किंवा नाचणी असेल, याच्या पलीकडे तिला काही मिळत नाही. परंतु ज्यावेळेस दोघांची बाळ होतात आणि दोघांच्याही बाळाचं वजन जे आहे 3 पौंडच्या दोघांचंही सारखंच, तर ही कसं शक्य आहे, तर याला बायोलॉजिकल ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतात. म्हणजे आदिवासी स्त्री तिच्या शरीरामध्ये जे अन्नद्रव्य घेते, म्हणजे सरांनी सांगितलं की पौष्टिक संतुलता आहे, म्हणजे पौष्टिक अन्नद्रव्याचं जे संतुलन आहे ते तिच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात येतं. ते संतुलन आपल्याला करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जो आहे हा ऑर्गॅनिक कार्बन आपल्या सेंद्रिय शेतीचा अतिशय मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीचाच नाही तर एकंदरीत शेतीचा हा ऑर्गॅनिक कार्बन कणा आहे. आणि म्हणून प्रमाणीकरणासाठी जे 3 वर्ष आहेत, जे 3 वर्ष आपल्याला लागतात, ते 3 वर्ष ऑर्गॅनिक कार्बन 1% पर्यंत किमान झाला पाहिजे. म्हणून हे 3 वर्ष आपल्याला सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी लागतं. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाच्या बद्दल बोलायचं झालं तर सेंद्रिय शेतीचे 2 प्रकार म्हणजे 2 प्रकारे आता प्रमाणीकरण केलं जातं.
पहिलं जे प्रमाणीकरणाचा प्रकार आहे त्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन असं म्हणतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात करायचा आहे, दुसऱ्या देशांमध्ये पाठवायचा आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन असं म्हणतो. हा कार्यक्रम साधारणतः 2001 मध्ये सुरू झाला. 1 ऑक्टोबर 2001 मध्ये याचं FTDR आहे, म्हणजे फॉरेन ट्रेड रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट 1992 च्या अंतर्गत याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. आणि तत्कालीन जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात याची सक्ती केली, म्हणून हा कार्यक्रम आपल्याकडे सुरू झाला. आणि आज जर आपण पाहिलं तर भारत हा जगातला 85वा देश आहे की ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा स्वतंत्र राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि दुसरं जे प्रमाणीकरणाचा प्रकार आहे तो आता जे विद्यमान पंतप्रधान आहे आदरणीय नरेंद्र मोदी सर यांनी 2014 मध्ये नमामि गंगा योजना नावाची जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान सुरू झालं. आणि त्याच्या अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना जी होती सेंद्रिय शेतीची त्यामध्ये सहभाग हमी प्रमाणीकरण योजना सुरू केली. आता जे पहिला प्रकार आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, ज्याला आपण NPOPचं प्रमाणीकरण म्हणतो, तर याची जी सचिव संस्था आहे ही ॲपेडा आहे. ॲपेडा ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करते, म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. याच्यामध्ये खाजगी प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देण्याचं काम हे ॲपेडा करतं. ॲपेडाने त्यासाठी एक राष्ट्रीय मान्यता मंडळाची निर्मिती केलेली आहे. आणि आज जर आपण संपूर्ण भारत देशामध्ये पाहिलं तर जवळपास 35 प्रमाणीकरण संस्था आहेत, ज्या प्रमाणीकरण संस्था शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करून देतात. आता या प्रमाणीकरण संस्थेबरोबरच नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड म्हणजे राष्ट्रीय मान्यता मंडळ प्रयोगशाळांना देखील मान्यता देतात. आता या प्रयोगशाळांचा आणि प्रमाणीकरण संस्थांचा संबंध काय, तर ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं जातं तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये 3 गोष्टींचं अनालिसिस केलं जातं. जर शेतकरी रासायनिक केमिकल वापरत असतील तर रासायनिक जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे किंवा तणनाशक आहे याचं अनालिसिस केलं जातं. जवळपास 256 मॉलिक्युलचं अनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण मळीपासून बनवलेलं खत आपल्या जमिनीमध्ये वापरत असू किंवा शहरी काडी कचऱ्यापासून तयार झालेले कंपोस्ट जर आपण आपल्या शेतामध्ये वापरत असू तर हेवी मेटल मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. आता हेवी मेटल म्हणजे काय, तर ज्याला आपण जड धातू असं म्हणतो, जसं कॅडमियम असेल, आर्सेनिक असेल, निकेल असेल, त्याच्यानंतर तुमचं मर्क्युरी असेल, तर हे जर जड धातू आपल्या खाण्यामध्ये आले तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, ज्याला आपण कार्सिनोजेनिक म्हणतो. आज जो शहरातला जे सांडपाणी आपल्या नद्यांमध्ये जातं त्याच्यातून हे हेवी मेटल फार मोठ्या प्रमाणात येतात. मळीमध्ये हेवी मेटल मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे जे आपल्याकडे शेळी काडी कचऱ्यापासून बनवलेली जी खतं आहेत त्याच्यामध्ये हेवी मेटल मोठ्या प्रमाणात असतात. मग हे सुद्धा जर आपण असं काही गोष्ट खत म्हणून टाकत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला हेवी मेटल येण्याचे चान्सेस असतात. म्हणून दुसरं जे अनालिसिस आहे हे हेवी मेटलचं केलं जातं. आणि तिसरं जे अनालिसिस आहे हे पॅथोजनचं अनालिसिस केलं जातं. इकोलाय असेल, शिगेला आहे, क्लॉस्ट्रिडियम आहे, म्हणजे आपण जर कत्तल खाण्यातली खतं म्हणजे रक्तापासून बनवलेलं खत असेल किंवा तुमच्या हाडाचा चुरा असेल किंवा मासळीपासून बनवलेलं जे खत असेल तर याच्यामध्ये पॅथोजन येण्याची शक्यता आहे. म्हणून पॅथोजेनिक अनालिसिस अशा 3 प्रकारचं अनालिसिस म्हणजे शेतकरी त्याच्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचं खत टाकतात त्याच्यावर जो इन्स्पेक्टर आहे तो इन्स्पेक्टर ठरवतो की कुठला अनालिसिस करायचा आहे. म्हणून नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड या प्रयोगशाळांना सुद्धा मान्यता देतं. म्हणजे ॲपेडाच्या अंतर्गत आज म्हणजे 35 प्रमाणीकरण संस्था आणि जवळपास 75हून जास्त नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डचं अप्रुव्हल असलेल्या प्रयोगशाळा अशी मान्यता मिळालेली आहे. आणि प्रमाणीकरण संस्था जी आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करते. त्यानंतर सेंद्रिय मालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसिंग युनिटचं प्रमाणीकरण केलं जातं. त्यानंतर जे आडतदार आहे म्हणजे सेंद्रिय शेतकऱ्यांकडून सेंद्रिय माल घेतला आणि तो निर्यात केला किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दिला तर अशा आडतदारांचं किंवा निर्यातदारांचं प्रमाणीकरण केलं जातं. आणि त्याचप्रमाणे जे आपल्या जैविक निविष्ठा आहे म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये म्हणजे सेंद्रिय शेतीचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे किंवा एकंदरीत सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की सेंद्रिय शेती करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड आपल्याला द्यायची असेल तर मार्केटमध्ये आज वेगवेगळ्या ज्या तंत्रज्ञानावर आधारित सेंद्रिय ज्या निविष्ठा आहेत किंवा जैविक निविष्ठा आहेत याचं प्रमाणीकरण केलं जातं. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये कुठल्या निविष्ठा वापराव्यात तर ज्या निविष्ठांचं प्रमाणीकरण केलेलं आहे. जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल
आणि मार्केटमधून कुठलीही निविष्ठा तुम्ही आणत असाल तर ती निविष्ठा सेंद्रिय प्रमाणित पाहिजे. सेंद्रिय निविष्ठा असेल तरच ती आपल्या शेतामध्ये आपल्याला टाकता येतं आणि त्याचंच प्रमाणीकरण आपल्याला करता येतं. अशा प्रकारे आपल्याला जो देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे ज्याला आपण NPOP म्हणतो त्याच्याप्रमाणे आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. आणि आता दुसरा जो प्रमाणीकरणाचा प्रकार आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल देशांतर्गत बाजारपेठेत विकायचा आहे किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ज्याला PGS इंडिया असं आपण म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी चालवलेलं प्रमाणीकरण, ज्याचं हे जे प्रमाणीकरण आहे हे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरच्या अंडर केलं जातं. जी NCOP संस्था आहे, नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबादची, त्याच्या अंतर्गत हे प्रमाणीकरण केलं जातं. आणि गाझियाबादचे म्हणजे गाझियाबादच्या ज्या विभागीय संस्था आहेत, जसं आपल्याकडे RCOP आहेत, अशा 9 विभागीय संस्था आहेत. ह्या 9 विभागीय संस्था शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या काही FPO असतील किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील किंवा सेल्फ हेल्प म्हणजे ज्याला आपण म्हणतो बचत गट असतील शेतकऱ्यांचे, तर यांना त्यांना मदत करणाऱ्या संस्था म्हणून मान्यता त्यांना देतात. आणि त्याच्यानंतर एक प्रादेशिक परिषदा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण जे शेतकऱ्यांनी करायचं आहे त्या प्रमाणीकरणाला मदत करण्यासाठी प्रादेशिक परिषदा या तुम्हाला मदत करत असतात. आता या प्रादेशिक परिषदा सुद्धा या FPO असतात किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनची कुठलीही संस्था असेल किंवा तुमचे महिला बचत गट असतील, शेतकरी बचत गट असतील, तर यांना प्रादेशिक परिषद म्हणून मान्यता मिळू शकते. आणि याच्यामध्ये इन्स्पेक्शन जे आहे ते किमान म्हणजे शेतकऱ्यांचा गट कितीचा असू शकतो, तर किमान 5 शेतकरी, जास्तीत जास्त 20 शेतकरी. जर गव्हर्नमेंटची योजना असेल तर 50 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. ज्या 3 शेतकऱ्यांना लिहिता वाचता येतं, तो एक त्याचा अध्यक्ष होतो, दुसरा उपाध्यक्ष होतो आणि तिसरा सचिव होतो. तर या 3 शेतकऱ्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांचे इन्स्पेक्शन करायचं असतं आणि बाकीच्या गटामधल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी या तिघांचं इन्स्पेक्शन करायचं असतं. म्हणजे आपणच आपल्या शेताचं इन्स्पेक्शन करायचं. आणि आपल्याला यासाठी मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या मदत करणाऱ्या संस्था म्हणजे आपल्याला एक तर NCOP नेमून दिलेल्या आपल्याला ज्या फॅसिलिटी एजन्सी आहेत त्या किंवा प्रादेशिक परिषद सुद्धा आपल्याला मदत करतात की आपण कशा प्रकारे इन्स्पेक्शन केलं पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण ट्रेनिंग आयोजित केली तर म्हणजे पीक, कीड आणि तण नियंत्रण असेल, त्याच्यानंतर तुमचं मृदा जल संवर्धन असेल, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, तर या असे टेक्निकल जे सेशन आहे हे टेक्निकल सेशनचं आयोजन जे आहे हे प्रादेशिक परिषदेमार्फत केलं जातं. आणि शेतकऱ्यांनी म्हणजे 50 शेतकऱ्यांच्या गटामध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी चुकीच्या निविष्ठा वापरल्या, रासायनिक निविष्ठा वापरल्या, तर या शेतकऱ्यावर काय कारवाई करायची हा अधिकार सुद्धा त्या गटाचा असतो. त्या गटाची जी महिन्याला मीटिंग होते त्या महिन्याच्या मीटिंगमध्ये अशा शेतकऱ्यांवर काय कारवाई करायची हे बहुमताने निर्णय घेतला जातो. जसा लोकसभेमध्ये 203चा निर्णय असतो तसाच बहुमताने निर्णय घ्यावा लागतो. पण त्या शेतकऱ्याला आपल्या गटामध्ये ठेवायचं का त्या शेतकऱ्याला गटातून बाहेर काढायचं किंवा त्याला काही दिवस त्याचं टर्मिनेशन करायचं किंवा सस्पेन्शन करायचं हे त्या गटाने ठरवायचं असतं. परंतु जर गटाने अशा शेतकऱ्यांवर जर काही कारवाई केली नाही तर संपूर्ण गटाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कॅन्सल होण्यासाठी जी नॅशनल ऍक्रेडिटेशन कमिटी आहे ती कधीही अशा गटांचे इन्स्पेक्शन करू शकते. त्यांच्या शेतातला माल जो आहे ते माल उचलू शकते आणि त्याचं पृथक्करण करून जर त्याच्यामध्ये काही केमिकल आढळलं तर त्या गटाची मंजुरी या ठिकाणी नामंजूर करण्यात येते. अशा प्रकारे 2 ज्या प्रमाणीकरण यंत्रणा आहे म्हणजे NPOP आणि PGS अशा प्रकारे आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. आता याची जी मानकं आहेत म्हणजे मला जर शेतीचं प्रमाणीकरण करायचं असेल तर मी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की बियाणं आपण कुठलं वापरलं पाहिजे. म्हणजे जर मला सेंद्रिय शेती करायची असेल तर आणि त्याचं प्रमाणीकरण करायचं असेल तर मी कुठलं बियाणं पहिल्यांदा वापरलं पाहिजे. तर स्टँडर्ड असं सांगतं म्हणजे मानक असं सांगतं की जे बियाणं तुम्हाला वापरायचं आहे ते एकदम परंपरागत बियाणं असणं गरजेचं आहे. जर परंपरागत बियाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक बियाणं वापरू शकता. जर तुम्हाला सर्टिफाईड ऑर्गॅनिक बियाणं देखील मिळालं नाही तर एखाद्या शेतकऱ्याचं जर प्रमाणीकरण झालेलं असेल आणि त्याच्याकडून जर तुम्हाला बियाणं घेता आलं तर तुम्ही ते घेऊ शकता. हे सगळे बियाणे जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही मार्केटमधून आणलेलं बियाणं वापरू शकता. फक्त याच्यामध्ये एक टर्म्स असे आहे की जे बियाणं तुम्ही वापरणार आहे त्याच्यावर रासायनिक जी बीज प्रक्रिया आहे ती करता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट जे BT कॉटन आपण वापरतो
म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे आहे, जीएमओ, नो जीएमओ म्हणजे कुठल्याही जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचं सीड किंवा प्लांटिंग मटेरियल आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही. अशा प्रकारे जर आपण सीड केलं म्हणजे जैविक पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो, फक्त रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करायची नाही. आणि असं सीड आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येतं. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की खत वापर धोरण आपला कसा असला पाहिजे. आता खत वापर धोरणामध्ये आपण नैसर्गिक संसाधनांपासून बनवलेल्या ज्या निविष्ठा आहेत त्या आपण वापरू शकतो. म्हणजे सूक्ष्मजीव असेल किंवा प्राणी असतील किंवा वनस्पती आहे याच्यापासून बनवलेल्या निविष्ठा आपण वापरू शकतो. आपल्या बांधावर बनवणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत जसं कंपोस्ट आहे किंवा गांडूळ खत आहे, स्लरी आहे, हे आपण वापरू किंवा बीजामृत आहे हे आपण वापरू शकतो. फक्त जे आपण बांधावर निविष्ठा वापरणार आहेत त्याच्यामध्ये तंबाखू किंवा गावठी दारू याचा समावेश करायचा नाही. मानवी मलमूत्र याच्यामध्ये येता कामा नये. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जे आपण शेणखत वापरणार आहोत या शेणखताचं कंपोस्टिंग करणं गरजेचं आहे. कंपोस्टिंग करून ते आपण वापरायला पाहिजे. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला एका ठराविक लिमिट पर्यंत म्हणजे 1-2 ते 3% आपल्याला वापरता येतं. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे खत खनिजांपासून बनलेले आहे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही, जसं सल्फर असेल किंवा तुमचं आपण त्याला सल्फरानंतर आपल्याकडं मला वाटतं मला आठवत नाही, परंतु अशा ज्या गोष्टी की जे खनिजापासून येतात म्हणजे पोटॅशियम ह्युमिक असेल, पोटॅशियम ह्युमिक म्हणजे आपलं जे ह्युमिक ऍसिड आहे ही ह्युमिक ऍसिड आपण वापरू शकतो की ज्याच्यावर आपण रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. तर अशा पद्धतीने आपण खनिज खतांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये रासायनिक खतं जी आहेत ही रासायनिक खतं आपल्याला वापरता येत नाही. रासायनिक खतांमध्ये युरिया असेल किंवा चिलेटेड नायट्रेट खतं असतील किंवा पोटॅश युक्त खतं असतील, फॉस्फरस युक्त खतं असतील, अशी खतं रासायनिक आपल्याला वापरता येत नाही. याच्यामध्ये आपल्याला जर बाहेरून काही निविष्ठा आणायच्या असतील की ज्या सूक्ष्मजीव किंवा वनस्पती किंवा प्राण्यांपासून बनवलेल्या आहेत तर ज्या अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत तर अशा ज्या प्रमाणित निविष्ठा असतील म्हणजे त्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो, ते बायो फर्टिलायझर तुम्ही आणू शकता, फक्त त्याचं प्रमाणीकरण झालं होणं गरजेचं आहे. त्यानंतर कीड, तण आणि रोग नियंत्रणाच्या बाबतीत असं स्टँडर्ड असं सांगतं की सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी याच्यापासून बनवलेल्या निविष्ठा ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे ज्या मार्केटमध्ये मिळतात परंतु प्रमाणित निविष्ठा आहेत म्हणजे बायोपेस्टिसाइड्स ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता किंवा हर्बल एक्स्ट्रॅक्ट तुम्ही वापरू शकता. बांधावर ज्या निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरू शकता, फक्त याच्यामध्ये तंबाखूचा वापर होता कामा नये. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की कुठल्याही प्रकारचं जे बुरशीनाशक आहे, रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक तणनाशक जे आहे ते रासायनिक बुरशीनाशक आणि तणनाशक हे आपण वापरता कामा नये. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आपण सिंथेटिक ग्रोथ हॉर्मोन वापरतो म्हणजे नॅफ्थॉल ऍसिटिक ऍसिड वापरतो किंवा जिब्रेलिक ऍसिड वापरतो किंवा इंडॉल ऍसिटिक ऍसिड वापरतो, हे वापरता कामा नये. हे जर आपण प्रॉपर वापरलं म्हणजे ज्या आपल्या सेंद्रिय निविष्ठा आहेत किंवा बायो फर्टिलायझर, बायोपेस्टिसाइड आपण जर वापरला किंवा दशपर्णी आर्क वगैरे जे आपण काढून वापरतो किंवा लसूण, मिरची, ताक आर्क वापरतो, हे जर आपण वापरलं तर आपलं प्रमाणीकरण याच्यामध्ये सुखकर होऊ शकतं. त्यानंतर मार्केटमधून ज्या अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेल्या निविष्ठा आहेत त्या आपण वापरू शकतो. ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कीड, रोग आणि तण नियंत्रण जे आहे याच्यामध्ये आपल्याला प्रमाणीकरण मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. याच्यामध्ये इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट जे आहे, नुकसानीची आर्थिक पातळी पाहून जर आपण मला वाटतं किडीचं नियंत्रण केलं तर मला वाटतं अतिशय फायदा त्याच्यामध्ये होतो. म्हणजे कीड साधारणतः आपल्याकडे जे मित्र कीड आहे या मित्र किडांना आपल्याला कसा वापर आपल्या शेतामध्ये करता येईल. आंबेली फिरी नावाची जी वनस्पती आहे म्हणजे ज्या वनस्पतींना छोटी छोटी पिवळ्या कलरची फुले येतात अशा वनस्पतींचा उपयोग आपण आंतरपीक किंवा मिश्रपीक पद्धतीमध्ये केला तर मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्नी असेल किंवा लेडीबर्ड बीटल असेल जे मित्र कीड आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये येतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की पीक विविधता, जर आपल्याला मित्र कीड आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आणायची असेल तर पीक विविधता ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही असं घ्या की कपास तुमचं मुख्य पीक आहे आणि कपासाच्या 4 ओळीनंतर तुम्ही 2 ओळी त्या चवळीच्या लावल्या तर चवळी जी आहे एक तर द्विदल वर्गीय वनस्पती आहे,
चवळीच्या ज्या मूळ आहे त्या मुळावर रायझोबियम नावाचा जीवाणू आहे, जो नत्र मोठ्या प्रमाणात फिक्स करतो आणि तुमच्या पिकांना पुरवतो, म्हणजे तुम्हाला युरिया द्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट की चवळी जी आहे, चवळीवर मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्निया नावाचा मित्र कीड येतो, जो एका वेळी हजारो रस शोषक किडींचे अंडी खाऊन घेतो. त्यानंतर तुमच्या कापसाच्या शेतामध्ये दर 4 ओळीनंतर जर एक ओळ मक्याची असेल तर मक्यावर लेडीबर्ड बेटल नावाचा मित्र कीड येतो, जो रस शोषक किडींची छोटी छोटी अंडे 50 ते 55 अंडे तो खातो. वेगवेगळ्या रस शोषक किडींचे वेगवेगळ्या प्रकारात तो अंडे खातो. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे बाहेरून काही न आणता इकॉनॉमिक थ्रेशोल्ड पद्धत जी आहे, ज्याला आपण नुकसानीची आर्थिक पातळी ज्याला म्हणतो, त्या नुकसानीच्या आर्थिक पातळी जे ओळखून जर आपण कीड नियंत्रण केलं, म्हणजे आपण फेरोमेन ट्रॅप लावली किंवा आपण येलो स्टिकी ट्रॅप लावली, तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात फायदा त्याच्यामध्ये होतो. आणि तण नियंत्रणासाठी जर आपण मिश्र पीक किंवा पिकांची म्हणजे मिश्र पीक असेल किंवा सहचारी पिकं असतील किंवा पट्टाफेर पद्धतीची पिकं असतील, अशा पिकांची फेरफार जर व्यवस्थित केली तर तण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये कमी होतं. आता हरळ जी आहे, हरळ जर आपल्याला कमी करायची असेल तर राजगिरासारखं आंतरपीक जर आपण घेतलं आणि फुलोऱ्यात आल्यानंतर त्या राजगिरावर जर आपण ते कापून टाकलं तर त्याच्यामधला जो बीटा-सिटानाइन नावाचा जो अल्कलॉइड आहे ते मोठ्या प्रमाणात हरळ कमी करतं. म्हणजे आपल्याकडे जे तण आहे त्याचं प्रमाण सुद्धा हळूहळू कुठलंही रसायन न वापरता ते तण जे आहे ते तण हळूहळू कमी होतं. त्याचप्रमाणे आपण जर हिरवळीचे पिकं घेतले, हिरवळीचे पिकं जर आपण बेवड पीक म्हणून जर घेतले तर आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. आम्ही काही शेतकऱ्यांबरोबर प्रयोग केले की ऑर्गॅनिक कार्बन कुठल्या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त वाढतं. जर तुम्ही हिरवळीचे पिकं घेतले आणि फुलोऱ्यात आल्यानंतर ते जर आपण बेवड म्हणून गाडले किंवा जर आपल्याकडे बहुवार्षिक पद्धत आहे, त्या बहुवार्षिक पद्धतीमध्ये म्हणजे बहुवार्षिक पिकांमध्ये 2 पिकांच्या ओळीमध्ये जर ते आपण गाडले तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मिळतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की ज्याला आपण गवत म्हणतो. आता एकीकडे असं म्हणतात की तण उगाय धन, म्हणजे गवताचा वापर तुम्ही पहा, पीक आणि गवत जर आपल्या शेतामध्ये कांदा असेल आणि कांद्यामध्ये जर तण असेल तर कोण जास्त चाकाकतं? गवत, तण नेहमी जास्त चाकाकतं. कारण तणाला त्याला दैवी गुण असा आहे की तो ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीमध्ये जे अविद्राव्य क्षार आहे त्याचं विद्राव्य तो करतो, म्हणजे नैसर्गिक चिलेशन जे आहे त्याच्यामुळे भोवती ऑटोमॅटिक होतं आणि मोठ्या प्रमाणात संतुलित अन्नद्रव्य त्याला मिळतं. म्हणून पीक तण जे आहे हे तण अतिशय चकाकतं, त्याला कुठलाही रोग किंवा कुठलाही किडा तणाला खात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तण मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य खेचतं, कारण त्याच्यामध्ये संतुलित अन्नद्रव्य म्हणजे जे नैसर्गिक चिलेशन होतं त्यामुळे सगळ्या क्षारांचं रूपांतर जे आहे ते अन्नद्रव्यामध्ये होतं आणि त्यामुळे तणाला संतुलित अन्नद्रव्य मिळतं. म्हणून तण जे आहे, तण जर आपण उपटून किंवा कापून जर आपण परत जमिनीमध्ये घातलं तर त्याच्यातून मिळणारा जो अन्नद्रव्य, विशेषतः जो पोटॅश आहे, जो मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आहे परंतु पिकाला आपल्याला मिळत नाही, तर तो पिकाला सहज उपलब्ध होण्यासाठी हे तण अतिशय चांगलं आहे. म्हणून कीड रोग आणि तण नियंत्रण जे आहे, म्हणजे रोगाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर संतुलित अन्नद्रव्य महत्वाचं आहे. किडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एकात्मिक पद्धतीमध्ये म्हणजे जी मिश्र पीक आहे, पीक विविधता ज्याला आपण म्हणतो, ती पीक विविधता जर आपण लावली तर आपल्याला कीड चांगली नियंत्रण करता येते. आणि तणाच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला तर तणाच्या बाबतीत सुद्धा मिश्र पीक पद्धती असेल किंवा पीक विविधता जी आहे किंवा आपल्याकडे ज्या राजगिरासारखी वनस्पती आहे यांचा वापर जर आपण केला, जर आपण साखळी पद्धतीने पिकं जर आपण घेतली तर तणाचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऱ्हास करता येतो. कुठलंही रसायन द्यायची याच्यामध्ये गरज लागत नाही. त्यानंतर मृदा आणि जलसंधारण हा अतिशय महत्वाचा घटक सेंद्रिय शेतीमध्ये आहे. बऱ्याच वेळा मी जसं सांगितलं की जमिनी जाळू नये. आता जमिनी जाळण्याचा अजून एक मोठा दूरगामी परिणाम असा होतो की ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काहीच नसतं, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात माल जाळण्याची सवय आहे, ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काही नसतं त्यावेळेस जी मित्रकीड आहे ही मित्रकीड आपल्या शेताच्या बांधावर जाऊन बसते, म्हणजे जे गवत असतं किंवा जे झाडे असतात त्याच्यामध्ये असतात. परंतु आपण जर हे बांध जाळे किंवा डोंगर मोठ्या प्रमाणात आता लोक जाळतात, अतिशय चुकीची पद्धत आहे. हे जे मित्रकीड आहे ह्या मित्रकिडींना ज्यावेळेस शेतामध्ये काहीच आधार नसतो, त्यांना निवारा नसतो, तर त्याचा निवारा देण्याचे एक बांध आणि हे डोंगर जे आहे ते अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. ते जर आपण जाळले तर आपण एकीकडे आपल्यामुळं म्हणजे आपली जी शेती पद्धती आहे त्याला मदत करणाऱ्या मित्रांचा आपण मोठ्या प्रमाणात नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्याप्रमाणे
पाण्याचं बद्दल जसं सरांनी सांगितलं की आपण ड्रीप जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. जर ड्रीप आपल्याला वापरता आलं नाही तर पिकाला पाणी कधी द्यावं, तर पिकाला वापसा कंडिशन जी आहे, वापसा कंडिशन म्हणजे काय, तर साधारणतः 2 जमिनी म्हणजे माती ही कणाकणांनी बनलेली आहे आणि 2 मातीच्या कणामध्ये 50% आर्द्रता आणि 50% हवा असं जेव्हा चित्र निर्माण होतं त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो. मग ही वापसा कंडिशन जर आपल्याला ओळखता आली नाही तर इंडिकेटर क्रॉप आहे, जसं सूर्यफूल आहे. जर आपल्या मुख्य पिकामध्ये आपण सूर्यफुलाचा वापर केला तर सूर्यफुलाचं जे फूल आहे ते परमनंट विल्टिंग म्हणजे जमिनीची वापसा कंडिशन कधी आली आणि पिकाला कधी पाणी द्यावं हे सूर्यफूल आपल्याला सांगतं. म्हणून इंडिकेटर पीक क्रॉपचा आपण वापर करणं गरजेचं आहे. आता पिकाच्या पाण्याबद्दल सरांनी भरपूर सांगितलंय, परंतु पिकाला कुठलं पाणी उपलब्ध होतं तर 2 मातीच्या कणांमध्ये आपल्या केसा इतका पापळ खुदरा जेव्हा पाण्याचा तयार होतो, ज्याला आपण केशाकर्षण पद्धती म्हणतो किंवा कॅपिलरी मुवमेंट ऑफ वॉटर ज्याला म्हणतो, असं पाणी ज्यावेळेस पिकांना म्हणजे 2 मातीच्या कणांमध्ये येतं ते पाणी पिकांना उपलब्ध होतं आणि अशा पाण्यामध्ये मिक्स झालेली खतच पिकांना घेता येतात. म्हणून पाणी देताना पाण्यावर फार गोष्टी अवलंबून आहे. मी आता युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी इस्रायलमध्ये होतो एक 10 दिवस, तर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे 2 गोष्टी मला आठवतात. एक डॉक्टर ज्योती टॉम होता सर वोल्कॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूटला, तर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये त्याचं आता एक संशोधन चांगलं चालू आहे की भारतामध्ये जसं सांगितलं की नायट्रोजनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नायट्रोजन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काय झालं, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढते, कार्बन इमिशन मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे आपल्याकडे नायट्रोजन जास्त झाल्यामुळे पिकाचं उत्पादन चांगलं येते, पण जे पीक आहे त्याच्यामधले जे सेकंडरी मेटाबोलाइट आहे